जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी या शाळेमध्ये कुसुमाग्रज वाचन अभियान साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे उद्घाटन गावचे सरपंच श्रीमती सुनीताताई नानासाहेब बनसोडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शरद पवार व श्री नानासाहेब बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य श्री पवन चांदगुडे, श्री रामेश्वर थोरात, श्री बबन गाडे, श्री बापू कासोदे आदी सर्व मान्यवर उपस्थित होते. मुलांना वाचनाची गोडी लावावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यात आले. ग्रंथालयामध्ये जास्त प्रमाणात पुस्तके पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी पुस्तके देण्याचे कबूल केले आहे. हे पुस्तके वाचून मुलांच्या ज्ञानामध्ये जास्तीची भर पडणार आहे आणि त्यातून सुजाण असे नागरिक बनणार आहेत. हे कुसुमाग्रज वाचन अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गोडे सर व उपमुख्याध्यापक श्री कत्रे सर, श्री मेहरखाम सर, श्रीमती डांगे मॅडम, श्रीमती पठारे मॅडम, त्याचप्रमाणे श्रीमती चौधरी मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी श्री कचरे सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अहिल्यानगर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे. आज आपल्या प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा दिन हा शासनाच्या आदेशानुसार आज संपन्न करण्यात आलेला आहे. आणि आज या चासनळी केशवराव पाटील विद्यालयामध्ये ग्रंथालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ग्रंथालय पूर्वीपासूनच आहे, परंतु शासनाच्या योजनेनुसार काही पुस्तकं आता प्राप्त झालेली आहेत. भरपूर प्रकारची जुनी हर वर्षाची पुस्तकं या ग्रंथालयासाठी आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांची बौद्धिक क्षमता वाढवावी या हेतून शासनाचा हा उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमासाठी आता या शाळेचे मुख्याध्यापक गोडे सर आणि शिक्षकांनी चांगलं हे करून सहभाग नोंदवून या शाळेच्या विद्यार्थ्यांना तसं ज्ञान प्राप्त होईल यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि ते सहकार्य करत आहेत. आणि या शाळेचं नाव तालुका लेवलला, जिल्हा लेवलला चांगल्या पद्धतीनं ट्रॅकमध्ये कशी पुढे जाईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावा. त्यासाठी समस्त ग्रामस्थ, आमचे ग्रामपंचायत, समस्त ग्रामस्थ सर्व त्यांना साहित्य पाहिजे अपेक्षित सहकार्य करील. वेळोवेळी त्यांनी मागणी करावी त्याची आम्ही निश्चित सहकार्य करू. आणि आज या ठिकाणी हा मराठी भाषिक गौरव दिन मोठ्या उत्साहात शाळेने संपन्न केला आणि आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी बोलवलं. मी शाळेचे ग्रामस्थांच्या वतीनं शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. नमस्कार.